आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. एक अशी गोष्ट जी यशाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. ही गोष्ट आहे शॉर्टकटची नाही, तर रोज न चुकता अविरत केलेल्या मेहनतीची. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतोच नाही का, की एक फेमस करिअर निवडायचं की आपल्यासाठी जे योग्य आहे ते. आणि ह्याच एका प्रश्नाचं उत्तर शोधताना एका खूप मोठ्या चळवळीची सुरुवात झाली. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासाचे 5 महत्वाचे टप्पे पाहूया, ज्यामुळे ही संपूर्ण गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाईल. तर कथेची सुरुवात होते एका खूप कॉमन गोष्टीपासून, समाजाचा दबाव. आपल्याला माहितीच आहे की आजकाल विद्यार्थ्यांना फक्त काही ठरलेल्या सेफ किंवा पॉप्युलर करिअर्सकडेच ढकललं जातं. आणि ह्या शॉर्टकटच्या नादात अनेक जण चुकीचा रस्ता निवडतात आणि मग पुढे जाऊन त्यांना त्यात समाधान मिळत नाही. आणि इथेच एंट्री होते आपल्या कथेच्या नायिकेची, प्राजक्ता तारी देशपांडे. त्यांनी काय केलं तर या प्रवाहाच्या पूर्णपणे विरुद्ध जाऊन राईट चॉईस नावाचा एक उपक्रम सुरू केला. आणि यातून करिअर मार्गदर्शनाकडे बघण्याचा एक अगदी नवा, एकदम प्रामाणिक दृष्टिकोन सगळ्यांसमोर ठेवला. त्यांची फिलॉसॉफी किंवा त्यांचं तत्वज्ञान म्हणा, अगदी सोपा आहे पण तितकंच शक्तिशाली. त्या म्हणतात, प्रसिद्ध करिअरपेक्षा योग्य करिअर जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बघा, प्रसिद्धीच्या मागे न धावता प्रत्येकाने स्वतःसाठी योग्य काय आहे हे शोधलं पाहिजे. कारण खरं यश आणि समाधान ते तर त्यातच आहे. आणि याच एका विचाराने त्यांच्या सगळ्या कामाला एक दिशा दिली. आणि हो, हे फक्त विचार नव्हते हं, त्यांनी या विचारांना राईट चॉईस या प्लॅटफॉर्मच्या रूपात प्रत्यक्षात आणलं. हा प्लॅटफॉर्म 4 मुख्य गोष्टींवर उभा आहे: विश्वास, नैतिकता, व्यवहार्यता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारं मार्गदर्शन. आता बघा, आयडिया तर खूप जणांकडे असतात, पण त्या प्रत्यक्षात आणायची हिंमत कमी लोकांमध्ये असते. प्राजक्ता यांनी फक्त विचारच नाही केला, तर एक खूप मोठं, एक चॅलेंजिंग असं मिशन हाती घेतलं. 365 हा फक्त एक नंबर नाहीये, तर हा आकडा आहे एका मोठ्या संकल्पाचा. सलग 1 नाही, 2 नाही, तर पूर्ण 365 दिवसांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांचा. विचार करा, एक असा प्रवास ज्यात एकही सुट्टी नाही, कोणतंही कारण नाही आणि थांबायचं तर अजिबातच नाही. हे म्हणजे ध्येयासाठी असलेली एक अविश्वसनीय निष्ठा आणि शिस्तच होती, दुसरं काही नाही. या 365 करिअर्स मिशनचं स्वरूपच इतकं जबरदस्त होतं. बघा, 1 जानेवारीला हे चॅलेंज सुरू झालं. मग दररोज म्हणजे रोजच्या रोज एका नवीन करिअरबद्दल सगळी माहिती शेअर केली जायची. आणि असं करत करत 31 डिसेंबरला 365वं करिअर शेअर करून हे मिशन पूर्ण झालं. कमाल आहे ना? बरं, हे सगळं तर झालं. पण याचा परिणाम काय झाला? तर या उपक्रमाने फक्त माहिती नाही दिली, तर विद्यार्थी आणि पालक या दोघांच्याही विचार करण्याच्या पद्धतीतच एक खूप मोठा बदल घडवून आणला. हे म्हणजे माहितीचा एक असा प्रवाह होता ज्याने खूप काही बदललं. पहिलं म्हणजे लोकांना पारंपरिक करिअरच्या पलीकडे कितीतरी नवीन आणि दुर्लक्षित मार्ग आहेत हे कळलं. दुसरं, विद्यार्थ्यांना एक नवी दिशा मिळाली, एक क्लॅरिटी आली. तिसरं, पालकांची भीती आणि चिंता कमी झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी स्वतःला माझ्यासाठी नक्की काय योग्य आहे हा प्रश्न विचारायला लागले. आणि या सगळ्यातून खरं करिअर मार्गदर्शन म्हणजे काय याची व्याख्याच जणू नव्याने समोर आली. खरं मार्गदर्शन तेच जे कुठल्या ट्रेंडवर किंवा समाजाच्या प्रेशरवर अवलंबून नसतं, तर ते प्रत्येक व्यक्तीची क्षमता, आवड, परिस्थिती आणि पुढे जाऊन मिळणारं समाधान या सगळ्याचा विचार करून केलेलं असतं. आता ह्या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आणि हे धडे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाहीत हं, तर प्रत्येक उद्योजकासाठी किंवा काहीतरी नवीन सुरू करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या प्रवासाचं सार आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मांडू शकतो. पहिली गोष्ट, सातत्य हे प्रतिभेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, तर कधीतरी काहीतरी भारी करण्यापेक्षा रोज थोडं थोडं करत राहणं जास्त प्रभावी ठरतं. दुसरी गोष्ट, उद्देश शिस्तीला चालना देतो. म्हणजे आपलं का, आपला वाय क्लिअर असेल तर कसं करायचं हे आपोआप जमतं. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा धडा, छोट्या कृतीतून मोठा बदल होतो. दररोज उचललेली छोटी पावलं एकत्र येऊन एक मोठं परिवर्तन घडवतायत. त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की हे काम फक्त करिअर गायडन्स नाहीये.
हे तर आत्मविश्वास, स्पष्टता आणि नवीन शक्यतांनी भरलेली एक नवी पिढी घडवण्याचं काम आहे. आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण जे काही करतोय, त्यातून आपण फक्त एक करिअर घडवतोय, की आपण एक नवी पिढी घडवतोय? आपल्या कामाचा उद्देश त्यापेक्षा मोठा आहे का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?